लाईन मारतय मना, रोज रोज लाईन मारतय मना, रोज रोज लाईन मारते मना, रोज रोज लाईन मारते मना. हुल्लोईचे नखऱ्याला पोरी फसवलं मना गरीबाला, हुल्लोईचे नखऱ्याला पोरी फसवलं मना गरीबाला, हुल्लोईचे नखऱ्याला पोरी फसवलं मना गरीबाला, हुल्लोईचे नखऱ्याला पोरी फसवलं मना गरीबाला. सामन्याला सुरुवात झाली. आकाश रिपट पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू इथे फ्लाईट दिली होती, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप झालेला आहे. इथे पहिल्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती. केशव हिलिम याची विकेट मिळाली असती पहिल्या बॉलवरती. तिकडे झेल हा सुटला गेलाय. ऑन साईडला आता उडवलाय नागेश पवार, आपली पॉवर दाखवत असताना ठोकलाय षटकार. पहिल्या बॉलवरती झेल सुटला होता. बघा, झेल जर पकडला असता एखादा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला असता. झेल सुटला आणि पाहतो स्ट्राईक रोटेट झाली आणि नागेश पवार आता आपली पॉवर दाखवत असताना पहिल्या बॉलवरती आकाश रिपट या बॉलरवरती आक्रमण केलेलं आहे. वाईट बॉल, वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय भरपूर बाहेर वळण घेणार होता. पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न. बघा, ऑफस्टमच्या बाहेर निघणारा आहे चेंडू, त्याला खेचून घेतला होता ऑन साईडला, मात्र यावेळेस मिस टायमिंग झाला. ज्या क्षेत्ररक्षकाने पहिल्या बॉलवरती झेल सोडला होता त्याच क्षेत्ररक्षकाने आता झेल पकडलेला आहे. फलंदाज बाद. थँक्यू. लवेश पडवले देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. लवेश पडवले जो चिरमाई स्पोर्ट्स कासारवडले संघाचा एक जबरदस्त खेळाडू आहे. भरपूर दिवसानंतर आपल्याला प्लेइंग इलेव्हन मध्ये पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे देखील पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क तेवढा चांगला झालेला नाहीये. बॅट्समन बीट झाला, मात्र भरत याने चांगल्या प्रकारे हा चेंडू तिकडे फील्ड केलेला आहे. यष्टांच्या मागे डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 8, चेंडू टाकून झालेत 4. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. ते विकेट हलका एज लागला होता तिकडे आणि चांगला झेल तिकडे पकडला गेला भरतकडनं. 5 बॉल टाकून झालेत. आता नव्यानं बॅटर शंकर आलेला आहे. डावऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये इन होताना आपण पाहणार आहोत. खेळपट्टीवरती स्ट्राईक वरती असेल. या षटकातील शेवटचा एक बॉल आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय.
तेव्हा पाहतोय वळण घेणारा चेंडू होता. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय पंचांनी. मात्र ज्या प्रकारे चेंडूने वळण घेतलं होतं लेगिस्टीच्या मागून चेंडू वळण घेणारा आपल्याला पाहायला मिळाला. ते पाहतोय पुन्हा एकदा अपील झाली होती. मात्र बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. पंचांनी सांगितलं की बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे, म्हणजे विकेट मिळणार नाहीये. एक धाव मिळणार आहे. या एका धाब्याने धावसंख्या आता धुरेंकात प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद होताना दिसतोय आपल्याला. विकेट. बघा, ज्या आपण आता जे गाणं ऐकलं बहुजन विकास आघाडी चषकावरती, हे गाणं सूरज धुमाल यांनी AI वरती आत्ताच बनवलेलं आहे. बघा, खूप सुंदर गाणं हे त्यांनी बनवलंय. सूरज धुमाल. मी का डॉट बॉल इथे येताना दिसतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. इथे आपण पाहतोय बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता आणि आपण पाहतोय रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान आता मानावं लागणार आहे. आपण पाहतोय ओमकार हेलिम आणि केशव हेलिम अशी ही पिता पुत्राची जोडी इथे आपण पाहतोय. इथे पाहतो आपण कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू आता खेळून काढला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलला जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव. बघा, फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावसंख्येने आता धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. या षटकात आतापर्यंत 3च धावा आलेल्या आहेत. ऑन साईडला चेंडू उडवण्याचा प्रयत्न स्टॅमिंग झाला. बघा, क्षेत्ररक्षक तिकडे मागेच थांबला होता. तिकडे 2 धावा घेण्याची संधी ती आता मिळणार आहे. 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 15 या आकड्यावरती. 15 रन्स, 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत.
भरत तळे आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. आपण छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. लवेश आहे त्या दिशेने आपण पाहतोय. लवेश पडवले चांगले क्षेत्ररक्षण करतोय आणि लवेश पडवले करता शुभेच्छा आलेल्या आहेत. जयेश डुकले आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात लवेश पडवले आणि चिरमाय स्पोर्ट्स कासावर वडवली या संघाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस कनेक्शन खूप चांगलं झालेलं आहे. टायमिंग जुळलेलं आहे. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी त्याला आपण या ठिकाणी पाहतोय. आदरणीय सन्मान्य मान्यवर आपण पाहतोय येत असताना. आदरणीय सन्मान्य डॉक्टर साहेबांचं आगमन होत आहे. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे नक्कीच डॉक्टर्स आणि त्यांची टीम या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. सर्व आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खूप खूप स्वागत आहे. ऑटो कमेंट्री बॉक्स इथे व्हाईट बॉल असणार आहे. व्हाईट चेंडूची नोंद इथे होताना दिसते आपल्याला. धावसंख्या आता 27 या आकड्यावरती 27 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ऑन साईडला हा चेंडू आता खेळून काढला गेला. एकदम तर कंप्लीट केले जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे वेगाने कंप्लीट झालेली आहे. या 2 धावेने धावसंख्या आता 29 या आकड्यावरती 29 धावा धावफलकावरती लागल्या जातात. या षटकातील एक चेंडूचा खेळ अद्याप बाकी असणार आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आमच्या कामन आपल्या कामन परिसरातील सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. सर्व आमच्या सामान्य मान्यवरांचे खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर अफसर साहेब आणि त्यांची टीम या ठिकाणी आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि गावदेवी कामांच्या वतीनं आम्ही तुमचं खूप खूप स्वागत करतोय. एकोणतीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येताना दिसेल. गौरंग येतोय.
ओमकार याला आपण स्ट्राईक वरती पाहतो. एक स्टायलिश खेळाडू आहे आणि स्टायलिश फटके देखील तो खेळतोय. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न होतोय, मात्र फेकी ही खराब झाली. ओव्हरथ्रो झालेला आहे, त्याचा फायदा इथे उचलला गेलाय. 3 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय. खराब फेकी आणि 5 धावा इथे या पलून पूर्ण केलेल्या आहेत. बघा 6व्या धावेचा देखील प्रयत्न झाला होता, मात्र 5च धावा मिळतील. बघा इकडनं फेकाफेकी झाली होती, इकडनं थ्रो झाला. बॅकअप साठी शतरक्षक नव्हता. त्यानंतर पुन्हा एकदा थ्रो झाला. बॅकअप साठी शतरक्षक नव्हता आणि त्याचा फायदा उचलला गेला. 5 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. कालच्या दिवसामध्ये देखील 5 धावा या पलून पूर्ण झाल्या होत्या. बघा ज्या प्रकारे त्यांनी 5 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. त्या 5 धावा सांगून जाते की त्यांची फिटनेस किती आहे. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळेस बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू तो डॉट डॉट बॉल. धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला आहे. फेकी ही खराब झाली. बघा विकेट किपरच्या दिशेने जर फेकी जर झाली असती कदाचित विकेट मिळाली असती ओमकार याची. आता या 2 धावा आल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 37 या आकड्यावरती 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील अजून ही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे पाहतो आपण कदाचित पाहायला चेंडू ब्रश झालाय तिकडे. चांगला पंचांचा निर्णय इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला आता हा फटका देखील खेळला गेला. गॅप शोधला ओमकार हिलिमॅने. चेंडू आता सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. अखेरीस शेवटच्या बॉल वरती हा चौकार इथे येताना दिसलाय. धावसंख्या झालेली 41 आणि 42 धावांचं लक्ष हे ठेवलं जात आहे. हॅलो. तर आपण पाहतोय आपल्या मान्यवर कक्षेमध्ये सन्माननीय डॉक्टरांची टीम, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एक ग्रुप या ठिकाणी संघ उपस्थित झाला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर आदरणीय सन्मान्य डॉक्टर रीना यादव मॅडम मॅक्झिलो फॅसिलरी सर्जन आहेत आणि तोंडाचा कॅन्सर जो आपण सांगत असतो, जो तंबाखू खाल्ल्यामुळं आपल्याला मला वाटते आपल्या समाजामध्ये पसरत आहे, त्याच्या वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. त्यानंतर डॉक्टर नृपेश यादव मधुमेह सर्जन आहेत. ज्यांना डायबिटीज विषयी काही अडचणी असतील तर नक्कीच आपल्या कामांमध्ये मला वाटतं या सुविधा डॉक्टर अवचार सरांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच्यामध्ये तज्ज्ञ असलेले डॉक्टर नृपेश यादव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर डॉक्टर तेजल यादव मॅडम सुद्धा आहेत आणि त्यांचा फार मोठा वाटा आहे मेडिकल क्षेत्रामध्ये. जे काय करायचं असेल तर त्यांच्या पावलाच्या नंतरच काही डॉक्टर मला वाटते पुढे जात असतील. त्याला भूल रोग तज्ज्ञ आहेत त्या आणि भूल देण्याचं काम नक्कीच करतात. तर त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर सोहेल खान सर आपले निवासी डॉक्टर आहेत. मला वाटतं KPL मध्ये सुद्धा ते आपल्याला मागील वर्षापासून जॉईंट आहेतच.
तर त्यानंतर या सर्वांना जसं म्हटलं होतं की एका माळेमध्ये आणण्याचं काम एक धागा करतो, जसं डॉक्टर अवचार सर सुद्धा उपस्थित आहेत. सर आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आणि हे शक्य झालं आपल्यामुळं. सोहम मल्टी स्पेशालिटी डॉक्टर आपण पाहतो आहे आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे मला वाटते कामन विभागातील पहिलं आहे या पोस्टाच्या एरियातील. कदाचित जुचंद्रला सुद्धा असेल आणि मला वाटते पालघर जिल्ह्यातील हे एक चांगलं हॉस्पिटल आहे. आणि जे काही योजना आहेत त्या योजनासुद्धा त्यांच्या माध्यमातून पुरवल्या जातात. त्या गव्हर्नमेंट काही योजना आहेत. तर मी विनंती करेन आपल्या मार्फत कोणी एक दोन शब्द व्यक्त करणार असतील तर मी विनंती करतो आहे तुम्ही बसूनच, कारण की कॅमेरा तिकडनं कव्हर आहे, तुमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. येस. नमस्कार. थँक्यू मला एक संधी दिला इथे. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज पण आम्ही एक तोंडाचा कॅन्सर करूनच इथे आलो आणि थँक्यू सो मच की आम्ही सचिन विराट सगळ्यांच्या खाली आम्ही बसलेलो आहोत. तोंडाचा कॅन्सर हे खूप मोठी प्रॉब्लेम झालेली आपल्या समाजमध्ये, पण आपल्याला टाटा न जाता आपल्या सोहम हॉस्पिटलमध्येच आम्ही इथे येतो आहे आणि चांगल्या ठिकाणी जे तुम्हाला टाटा हॉस्पिटल किंवा मोठे हॉस्पिटल इन मुंबई तुम्हाला जे अवजार किंवा उपचार पाहिजे असेल ते सगळं सोहम हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. सो पूर्ण माझी टीम इथे आहे अँड वी आर देअर 24/7. तर आम्हाला संधी द्या, तुमच्या कामांमध्ये आम्हाला संधी द्या, मोका द्या की आम्ही तुम्हाला सर्व करू शकू. आणि कुठल्याही घरात मी सर्जन असो, मी नाही चाहत की कोणाला ओरल कॅन्सर हो, कारण पूर्ण परिवार त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण परिवारचा काय म्हणतात आत्मविश्वास तुटतो. तर पण अर्ली डिटेक्शन आम्ही कामांमध्येच पुढच्या महिन्यामध्ये 2 असे पेशंट्स पकडले जे अर्ली स्टेज, म्हणजे पहिला जेव्हा कॅन्सर सुरुवात होते ते दुखत नाही म्हणून पेशंट आमच्याकडे येत नाही. तर हे आम्ही स्क्रीनिंग चालू केलेलं आहे आणि तुमचा सपोर्ट पाहिजे की जेवढं जे तंबाखू गुटखा किंवा बिडी घेत असेल तर आमच्या हॉस्पिटलमध्ये या, स्क्रीनिंग करून घ्या. जर तुम्हाला काय पुढे असेल तर आम्ही ते गाईड करू आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कामाला आणि समाजाला आणि परिवारमध्ये परत जा. थँक्यू. नक्कीच मॅच सुरू करायचं आहे. थँक्यू. मी अजून काही डॉक्टरांना विनंती करेन, मॅच चालू राहील मात्र छोट्या आवाजामध्ये आपण आपला लाईव्हला आवाज जाईल. मॅच चालू राहू द्या, आवाज लाईव्हला आहे, आपण मॅच सुरू ठेवायचं आहे. नमस्कार. सोहम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची जी काही आमची टीम आहे ती KPL पासून ते संपूर्ण जे काही आपला क्रीडा महोत्सव चालतो या महोत्सवामध्ये आपण नेहमी सहभागी होत असतो. याच्या मागचा उद्देश असा की जे काही आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सुविधा देत आहोत आणि ज्या काही शासनाच्या योजना आम्ही आणलेल्या आहेत, आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की पालघर जिल्ह्यामध्ये जे काही 17 हॉस्पिटल्स आहेत की ज्याच्यामध्ये MGPJY आणि PMJY ही योजना आहे लागू आहे की जी गोरगरिबांना फक्त राशन कार्डच्या बेसिसवर ट्रीटमेंट देऊ शकते आणि ते पण मोफत. तर असं एकमेव हॉस्पिटल जे 17 हॉस्पिटल्स आहेत पूर्ण पालघर जिल्ह्यात त्यापैकी एक आपल्या कामांचं हॉस्पिटल आहे आणि ही सुविधा आपण मागच्या काही दिवसापासून सुरू केलेली आहे आणि आता यापुढे आपल्याला ती सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी त्याच्या मागचा हा या क्रीडा महोत्सवात आम्ही सगळ्यांनी येण्याचा हा उद्देश आहे. तसं खेळणं ही खूप चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनी खेळलं पाहिजे, खेळण्यामुळे तुम्ही हेल्दी राहता. तर या माध्यमातूनच जी काही जनचळवळ आपल्याला आरोग्य चळवळ उभी करायची या भागामध्ये त्या चळवळीचा हा एक भाग आहे. तुमच्याकडे एक राशन कार्ड असेल आणि लक्षात घ्या आताच मॅडम ह्या कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत, मॅक्झिलो स्पेशलिस्ट सर्जन आहेत, तर कोणाला होऊ नये पण जर कधी तुम्हाला असं वाटत असेल की आपण खूप वर्षापासून तंबाखू खातोय तर तुम्ही सोहम हॉस्पिटलला या. तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर त्यातून आम्ही तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी करू आणि तुमची मोफत हे पण करू. आणि आपल्याकडेच मला वाटतं नरेश लोखंडे म्हणून आपले एक पेशंट होते ज्यांना आपण अर्ली डिटेक्ट केलं आणि त्यांचा कॅन्सर आपण पूर्णतः मॅडमने ठीक केलेला आहे. त्यानंतर त्यांना रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि अशा कुठल्याच गोष्टीची गरज पडली नाही. आज तो पेशंट अगदी निरोगी होऊन फिरतो आहे. नाहीतर केमोथेरपी आणि रेडिओथेरपीमुळे काय पेशंटचे हाल होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपला हा प्रयत्न आहे या भागामध्ये. माझ्या बाजूला नुपेश सर बसलेले आहेत, हे स्वतः डायबिटॉलॉजिस्ट आहे. डायबिटीज पण आज असं झालेलं आहे की प्रत्येक घराघरात कामांमध्ये किंवा आपल्या पूर्ण पंचकोशीमध्ये अगदी अल्टरनेट घरामध्ये डायबिटीज झालेला आहे आणि हा फक्त लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण समुपदेशन पण करतो आणि जर आपल्याला सल्ला लागला तर नुपेश सर आपल्यासाठी नेहमी अविरत आपल्यासाठी उभे आहेत आपल्या सोहम हॉस्पिटलमध्ये. सर आपल्याकडे रोज व्हिजिट करणार आहेत. त्यामुळे डायबिटीजच्या बाबतीत जर कोणाला काही अशी अडचण असते तर तुम्ही येऊ शकता आणि त्यामध्ये पण मेडिकल मॅनेजमेंटच्या ज्या गोष्टी आहेत डायबिटीजच्या त्या पण आपण MGPJY आणि PMJY योजनेच्या माध्यमातून करू शकतो. पुढच्या काळात आपल्याकडे CM फंड नावाची एक योजना येत आहे, त्या माध्यमातून पण आपण गोरगरीब लोकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न करू शकतो.
नंतर एक ESIC म्हणजे कामगार योजना आहे, ती कामगार योजना पण आपली पाईपलाईनमध्ये आहे. मला वाटते आजही किंवा उद्यापासून ती सुरू होऊ शकते. त्यामुळे येथील जनतेला मोफत कशा पद्धतीने आपण सर्व्हिस देऊ शकतो, हे जरी एक प्रायव्हेट हॉस्पिटल असलं तरी या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण लोकांना सरकारी योजना ज्या आहेत ह्या ज्या सहसा कोणी घेण्यास तयार नसतात, जे काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असतात मोठमोठी कॉर्पोरेट हॉस्पिटल, ते लोक या गोष्टीमध्ये पडत नसतात. पण आपला उद्देश आहे की या भागातील गोरगरीब जनसामान्य आपले आदिवासी बांधव या सगळ्यांपर्यंत ही आरोग्याची चळवळ पोहोचली पाहिजे. जी शासनाने जे ठरवलेलं आहे ते लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आपला हा प्रयत्न आहे आणि या माध्यमातून आम्ही तुमच्या सगळ्यांशी जुळलो आहे. तुम्ही सगळे लोक आम्हाला ज्या पद्धतीने मदत करताय ते त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. आम्ही नियमितपणे येत राहू. आपल्याकडे ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट आहे, आपल्याकडे गायनेक डिपार्टमेंट आहे, तुमच्या काही गायनेकच्या समस्या आहेत त्या पण आपण सोडू शकतो. आपल्याकडे ट्रॉमा केअर डिपार्टमेंट आहे, आपल्याकडे वेल इक्विप ICU आहे, आपल्याकडे वेल इक्विप ऑपरेशन थिएटर आहे आणि आपल्याकडे व्हेंटिलेटरची सुविधा पण ICUमध्ये अवेलेबल आहे. मग इतक्या सगळ्या सुविधा आपण एका छोट्या गावामध्ये देतो आहे, ही एक आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि माझ्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे की मी या गावात माझं करिअर सुरू केलं आणि या गावामध्ये मी आता चांगल्या पद्धतीने अजून तुमच्या सगळ्यांच्या ऋणाचा उतराई होण्याचा प्रयत्न करतो आहे आणि करत राहील. धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही सांगितलं हे लोकांसाठी देत आहे, मात्र आमच्या टुर्नामेंटसाठी तुम्ही काय दिले ते तुम्ही तुमच्या तोंडातून सांगितलंच नाही. खरं म्हणजे मी या गावाने मला एवढं काही दिलं आहे की हे जे काही मी करतो हे त्याचा काही अर्थ खरं म्हणजे ते खूप छोटं आहे. तो तरी पण ऋणातून उतराई म्हणजे एक फार छोटी गोष्ट आहे. जर ही जी टुर्नामेंट चालू आहे या टुर्नामेंटसाठी आपण स्पॉन्सरशिप पण घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेमीफायनल, फायनल आणि दोन्ही सेमीफायनल आणि फायनल आणि मॅन ऑफ द सिरीज या सगळ्या लोकांना मॅडम आपण एक 5 लाखाचा इन्शुरन्स प्रत्येकी जेवढे काही असतील त्या सगळ्यांना आपण देतो आहे. आणि आपण KPLमध्ये पण सेम केलं होतं की त्या 5 लोकांना आपण तो इन्शुरन्स दिला होता आणि तो आपण आता केलं आहे, त्याची प्रोसेस पण केलेली आहे.
हॅलो. तर सन्मान्य मान्यवरांचा आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत काही क्षणामध्येच. तर धावसंख्या झालेली आहे तोपर्यंत आपण पाहूया किती धावसंख्या झाले. 9 धावा, 1 गडी बाद झालाय आणि 1 षटक पूर्ण झालेलं आहे. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला गेला होता. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मात्र 1 धाव ही इथे मिळणार आहे. या एका धावेने धावफलक दुहेरी प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. केशव हिलिम याला आपण पाहतोय हे षटक हाताळताना. इथे बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्वीप करायचा अंदाजामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे आणि पंचांनी सांगितलं देखील की बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे. अगोदर बॅटला लागला आणि त्यानंतर पायावरती चेंडू लागलाय. तेच कारण 1 धाव घेण्याची संधी मिळाली आणि बॅटरला देखील इथे संधी मिळालेली आहे. धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. फुलटा चेंडू आहे आणि पंचांनी ते नो चेंडू घोषित केलेला आहे. नो बॉल म्हणजे ते सत्ता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रेफर देखील केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. फेअर डिलिव्हरी असणार आहे. फेअर डिलिव्हरी. म्हणजे हा 6 धावा असणार आहेत. धावसंख्या आता 17 या आकड्यावरती आपण पाहतोय. 17 रन्स, 17 धावा धावफलकावरती. इथे आता सरळ बॅटने फटका घेतलाय. चेंडू सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून निघून गेलाय. 6 धावांकरता आणखीन एक बिग शॉट, षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार इथे त्यांना दिसत आहेत. फलंदाज रोहित याच्या बॅट मधून. धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. 23 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला आणखीन एक धमाका. आणखीन एक आलाय. 3 in a row षटकार. षटकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट झालेली आहे. 29 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा एक बॉल अद्याप बाकी राहिलाय. शेवटचा एक बॉल बाकी असेल. आता जर आपण बघितलं टार्गेट जर बघितलं तर 42 धावांचं टार्गेट आहे आणि आता मॅच जिंकण्याकरता 13 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 13 धावा. रोहित इथे आक्रमक झालेला आहे. रोहित याने हिट करायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा पाहतो या लेग स्टिक वरती हा चेंडू हाताला गेला होता. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. षटकाची समाप्ती झालेली आहे. चला आपण जातो या पाहुण्यांचा आदर सत्कार आणि सन्मानाकडे. तर मी सर्व आपल्या आयोजकांना विनंती करतोय, बंडूदादांना तसेच अरविंद बरप आणि अमर बाबर राजादादांना सर्वांना विनंती करतो, सर्वांचे शुभ असते आपण सन्माननीय डॉक्टर रीना यादव मॅडमचा सत्कार आपण करणार आहोत. मॅडम या ठिकाणी आपण जर बघितलं तर मॅक्झिलो फॅसिलरी सर्जन आहेत. प्रीत यस थँक्यू. दोन्ही साईडला सर्व आपल्या आयोजकांना विनंती करतो.
एक 2 मिनिटं फक्त. चला मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय सन्मान्य रीना मॅडमचा सत्कार केला जातोय, ज्या जसं म्हटलं तोंडाच्या कॅन्सरच्या ज्या तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यानंतर डॉक्टर नृपेश यादव सरांना विनंती करतोय आपण पुढे यावं आणि सत्कार स्वीकारावा. मधुमेहाचे तज्ज्ञ आहेत, सध्या ज्याने अख्ख्या जगाला त्रस्त केलंय त्या रोगावरती, त्या आजारावरती नक्कीच तुम्हाला सुधारणा करण्यासाठी मधुमेह तज्ज्ञ म्हणून आपण पाहतोय सन्मान्य श्री नृपेश यादव सरांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर डॉक्टर तेजल यादव मॅडमना विनंती करतोय, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्याकडे एक तज्ञता आहे आणि त्या पेशंट्सला बिल देण्याचं काम करतात. डॉक्टर अवचार सरांना नक्कीच आपल्याला माहिती असेल डॉक्टर अवचार सर की आपल्याकडे मला वाटते वसई तालुक्यामध्ये अगोदर एकच बोलतज्ञ भरपूर वर्षभर कार्यरत होते. आता मला वाटते आपल्या कामांमध्ये सुद्धा आहेत. तर थँक्यू मॅडम, आपण आलात आणि बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. गो टू कॉमेंट्री बॉक्स. चला मॅच सुरू करूया. पण पाहतोय ज्याने आता फटका खेळला होता, ज्याचा झेल सोडला होता, आकाश रिपट हा फार मोठा फलंदाज आहे आणि त्याच्या नावाती मला वाटते 2 की 3 बाईक आहेत प्रदीप. तर त्याला तुम्ही जीवदान दिलंय सध्या तरी आपण बघतोय. 11 चेंडू 10 धावांची गरज असताना मात्र तळपले बॅटिंग ती रोहित याची आणि रोहित याने काम केलंय षटकार खेचण्याचं. बघा षटकार ठोकलेला आहे रोहित. 7 बॉलमध्ये 26 वरती पोहोचला आहे आणि सध्या तरी एकतर्फा सामना घेऊन चाललाय. आपण पाहतोय एका बाजूने आकाश रिपट फक्त अँकर इनिंग खेळत असताना 5 बॉलमध्ये त्याने 3 धावा बनवल्या. जास्तीत जास्त जी स्ट्राईक आहे ती त्याने रोहित याला दिलेली आहे आणि रोहित याने आपलं काम चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे. इथे देखील पाहतोय चांगला फटका ते खेचला गेला. इथे फक्त आता स्ट्राईक रोटेट केली जाईल, फक्त एक सिंगल धाव मिळेल. आता मॅच जिंकण्याकरता आणखीन 3 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू आणि 3 धाबा. नक्कीच आपण पाहतोय चांगला मॅच या ठिकाणी आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित पाहतोय आपण. सन्माननीय वैद्यकीय तज्ज्ञांचा हा ताफा आपल्याला बघायला मिळाला, त्यांची टीम. आणि नक्कीच म्हटलं जातं की टीम वर्क हे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर अफजाद सरांनी एक चांगली टीम बनवली आणि त्या टीमच्या माध्यमातून डॉक्टर रीना मॅडम असतील, डॉक्टर नृपेश यादव सर असतील किंवा डॉक्टर तेजल यादव मॅडम असतील, त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार. या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून एक व्हॅल्युएबल वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आपले सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्याला या खेळणाऱ्या सर्व संघांसाठी 4 दिवसासाठी ज्याला ज्याला दुखापत होईल त्यांच्यावरती फ्री उपचार सुद्धा केला जाणार आहे, हे सुद्धा त्यांनी काल आपल्याला सांगितलं गेलं आहे. आणि त्यांच्यासाठी ज्या 2 सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच दरम्यान या चेंडूकडे आपण गेलो तर डॉट चेंडू आलेला आहे आणि षटकाची झाली समाप्ती. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून जी व्यवस्था आपल्यासाठी केली गेली आणि जी स्पॉन्सरशिप आलेली आहे ती दोन्ही सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचसाठी 5 लाखाचा तब्बल मेडिक्लेम हा फ्री ऑफ कॉस्ट करून दिला जाणार आहे. त्यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज अशी 4 मेडिक्लेम आपल्याला दिले जाणार आहेत. आणि त्यांनी अगोदर सांगितलं आहे की अजून काही टुर्नामेंट असतील त्या ठिकाणी जे पारितोषिक दिले जातील त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही वाटा उचलणार आहोत. तर ही टीम आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये सर्वात पुढे आपण बघतोय तेजल मॅडम हे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर नृपेश सरांना पाहतोय जे मधुमेह तज्ज्ञ आहेत आणि त्यानंतर रीना यादव मॅडम तसेच डॉक्टर अवचार सर आणि सोहेल खान सर हे आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या जोडीला आमचे सहकारी. जाऊया प्रतिभांच्याकडे, ऐकूया कॉमेंट्री. सहा चेंडू आणि आता 2 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. आणि महेश येतोय, महेश पवार आपली पॉवर दाखवण्यासाठी त्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत.
पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि विकेट मिळालेली आहे. बघा या 2 धावा करणं तेवढं सोपं नसणार आहे, ते म्हणजे महेश या गोलंदाजासमोर. आपण पाहतोय आत्ताच एक पाये प्रीमियर लीग झाली होती, त्या पाये प्रीमियर लीगमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू ठरला होता तो म्हणजे महेश पवार, आणि त्या स्पर्धेमध्ये LED TV ही बेस्ट बॉलर म्हणून त्याने फटकावली होती. सर्वात जास्त विकेट या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. आणि पाहतोय किती विकेट टेकर बनलाय आणि पहिल्या बॉलवरती इथे विकेट त्याने घेतलेली आहे. मी तर म्हणेन की महेश पवार याला भरपूर लेट हे मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलेत असे म्हणायला काही हरकत नाहीये. पाच बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 2 धावा या बनवायच्या आहेत. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. फुलटॉस चेंडू आहे आणि यावेळेस आता आपण पाहतो या फुलटॉस चेंडूचा फायदा उचलला गेला आणि षटकार ठोकला. या षटकाराने मॅच फिनिश केलाय तो म्हणजे फलंदाजाने. गौरंग आलेला होता, आपण पाहतोय गौरंग यांनी षटकार ठोकून हा सामना इथे जिंकलेला आहे. चला आपण लगेच जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच रोहित, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली आणि हे टार्गेट पर्यंत पोहोचलेत. रोहित ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला रोहित आपण लगेच या. चला हँडशेक करा, मैदान सोडा आणि कॅप्टन आपण देखील या लगेच टॉस करण्यासाठी. टॉस केला जाईल.